अपमान सहन न झाल्याने संपवलं जीवन. सोशल मीडियावरील एक व्हायरल व्हिडिओ एका निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. केरळच्या कोझिकोड येथील ही घटना. 42 वर्षीय दीपक यांच्यावर विनयभंगाचे आरोप झाले. आणि त्यांना मानसिक धक्का बसला आणि यातूनच त्यांनी स्वतःला संपवलं. एका इन्फ्लुएन्सरने बसमधील प्रवासादरम्यान दीपक यांनी चुकीचा स्पर्श केल्याचा दावा केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर दीपक हे मानसिक तणावात होते. अक्षरशः त्यांनी अन्नही त्यागलं. हेच दीपक एका कापड कंपनीत कामाला होते. कामानिमित्त कन्नूरला जात असताना शिमजिता मुस्तफा नावाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने त्यांचा एक व्हिडिओ शूट केला आणि तो आपल्या अकाउंटवरून शेअर केला. दीपक यांच्या घरच्यांनी सांगितलं की हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा समाजात मोठा अपमान झाला, जो त्यांना सहनच झाला नाही. अखेर त्यांनी राहत्या घरी टोकाचं पाऊल उचललं. सकाळच्या सुमारास घरच्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. दार ठोठावूनही त्यांनी आतून प्रतिसाद दिलाच नाही. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी हेच दीपक मृतावस्थेत त्यांना आढळले. आता या घटनेचे पडसाद संपूर्ण केरळमध्ये उमटताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील या एकतर्फी न्याय देण्याच्या पद्धतीचा निषेध करण्यासाठी अनेक पुरुष प्रवासी आता सार्वजनिक बसमध्ये स्वतःला पुठ्ठ्याच्या बॉक्सने झाकून प्रवास करत आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आम्हालाही सुरक्षित प्रवासाचा आणि सन्मानाचा अधिकार आहे, अशी भावना यातून व्यक्त केली जात आहे. केवळ प्रवासीच नव्हे तर बस कर्मचारी या मोहिमेत आता सहभागी झाले आहेत. एका बस कंडक्टरने स्वतःला कार्डबोर्डने झाकून घेत त्यावर पुरुषांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करा असा संदेशात लिहिला आहे. सोशल मीडिया ट्रायलमुळे एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी जाणं हे समाजासाठी धोक्याची घंटा असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत. आता हे प्रकरण नक्की काय वळण घेणार याचं उत्तर येणारी वेळच दिली. एकंदरीत या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.